सर्व खरेदीवर 10 ते 50% सवलत. भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये. आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. फोन संपर्क 8177 9590 04. व राजकीय कुरबुडीमधून अपघाताने झालेला खासदार यांची कवठे महांकाळमध्ये काही बेताल वक्तव्य आली. या माणसाच्या बाबतीमध्ये बोलबाट खासदार म्हणून आपल्याला निश्चितपणानं म्हणावं लागेल. जाती धर्माच्या दुहीतून व राजकीय कुरबुडीमधून अपघाताने झालेला खासदार, ज्याला मी बोलबाट खासदार म्हणतो, रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे. आपण पाहिलं असेल निवडणुकीनंतर 100 दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली व्हिजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी, आणि या खासदाराचे 100 दिवस काढले तर काम काय केलं. तासगाव सावर्डे येथे अजितराव घोरपडेंना पाठिंबा, सावळज येथे 4 दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा, खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर, वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका, जतला विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका, सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवतंय की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेजवर जाणं आणि भंपक आणि बेताल वक्तव्य करणं, कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे, ही भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते. उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सोयीनुसार भूमिका बदलत नसतो. जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते. विश्वजित कदमांना एकीकडे नेता म्हणायचं, आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या, हेही या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचायचं नसतं. या माणसाच्या बाबतीमध्ये परवा मी कवठे महांकाळचा इन्सिडन्स घडला, त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते. त्यामध्ये बरेचसे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशी या विशाल पाटलाची स्थिती आपण बघतोय. संसदेमध्ये जाऊन बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी फील्डवर जाऊन काम करावे लागते. तुमच्या घरामध्ये असलेली सत्ता 40-45 वर्षाची आणि मला जनतेने दिलेली 10 वर्ष, याची तुलना करायमध्ये रोहित पाटील
आणि त्यांना राजकीय नौटंकी करण्यामध्ये ज्यांचं मास्टर आहे ते विशाल पाटलांनी झालेला प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आदल्या दिवशी माझ्या दलित समाजाच्या पीएला मारहाण झाली म्हणून मी विचारायला गेलो आणि तो प्रकार तिथल्या तिथं संपला. पुन्हा या मंडळीने तिथं जाऊन त्याला प्रेशर करून पोलीस स्टेशनमध्ये 2 तास 3 तास न्यूज व्हॅल्यू कशी होईल राजकीय नौटंकी करण्याचा केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी पाहिला. माझं नाव घ्यायला भाग पाडलं, घरात घुसून मारहाण केली असं सांगितलं, अनेक कलमं लावली. पण त्या दिवशी संध्याकाळी मला जो प्रकार झाला होता त्याचा स्वतः मला निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीनं ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये पुढे जायचं नव्हतं, पण रोहित पाटलांनी मला या निमित्तानं प्रेशर केलं म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. काका हा मला विषय संपवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजायच्या आधी त्यांनी कोर्टामध्ये ती केस मिटवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेली भूमिका होती. पण रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत याचा आधार घेत या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणून तुम्हाला तासगाव कवठे मंकाळ मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन एवढे फोन करून 100पेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही. लोकांनी तुम्हाला दिलेली तोंडावर पाडलेली ती मोठी चपरा काय. याच्या उलट विकासाचं राजकारण, समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय. अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा केविलवाना प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली. यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो की एमआयडीसीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाली मधल्या काळामध्ये. काम विकासाभिमुख करत असतील तर त्याला कधी आडव पडण्याची भूमिका आमची नाही, पण जी एमआयडीसी 1300 हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, अशा 8-9 गावांची एमआयडीसी कुणी थांबवली, कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही हे पाप केलं आणि आता 36 हेक्टरच्या एमआयडीसीचा आपण बोलबाला करता. जनता एवढी खुली राहिलेली नाही. जनतेला खुळ्यात काढण्याचा धंदा बंद करावा. आयाश मुल्लांनी त्या घटना केल्या. त्यांनी सांगितलं की गैरसमजुतीने झालेले प्रकार होते, काका मला हा विषय काय वाढवायचा त्याचही संपला होता. तोही इन्सिडन्स आज इथं नको आहे. मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की त्यात काय घडलं. रात्री माझ्या पीएला मारहाण केली म्हणून विचारायला गेलो. शेवट माझ्याबरोबर 17-18 वर्ष एखादा दलित समाजाचा मुलगा कवठे मंकाळचा पीए म्हणून काम करतोय. तर अशा माणसावर ज्यावेळी मारहाण होते त्यावेळी मला विचारणं भाग आहे आणि ते माझं कर्तव्य समजतो. म्हणून मी विचारायला गेलो. त्यातनं त्यांनी पुन्हा सांगितल्यानंतर सुद्धा जिथं ऍफिडेव्हिट झालं
तरी सुद्धा त्या आयाज मुलाला बोलवलं गेलं आणि तो इथंही आहे. आम्हाला आता त्यांच्यावर टीकाच करायची आहे, सहानुभूती घ्यायची आहे मला. अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडवून माणसांना गावागावात निरोप दिले, गाड्या पाठवल्या. कुठं सामान्य माणूस नाही, 100वर माणसं सुद्धा नव्हती. ती प्रमुख कार्यकर्ते आले होते, 2-2, 4-4 फोन केले. त्यातल्या किती लोकांचे फोन आले, काय आले ते योग्य वेळी त्याचा खुलासा करेल. आज ती बातमी नको. मला त्या पक्षातलं माहित नाही, कारण एकंदर दिसतंय चाललंय काय. जो कानोसा येतोय तो भाग दिसतोय. जे काही चाललंय गेले 15 दिवस आपण बघतोय अविनाशराव, काय चाललंय, कोण कोण उठून बसलंय, कोणाचे काय स्टेटमेंट येत आहेत. पक्षानं तिकीट दिलं तर मागणार आहे, नाही दिलं तरी मी उभा राहणार आहे, कोण कुणाला काय करतंय. आज ते विषय शब्द डायव्हर्ट व्हायला नको. तुम्हाला ते पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. मला त्यात एवढंच सांगायचं आहे की अतिशय भामटेगिरीनं वागणारे भक्तक पोरगा त्याला त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवावी, नाहीतर मग मला सगळ्या गोष्टींचा इतिहास काढावा लागेल. राजकीय या सगळ्या गोष्टी मला मांडाव्या लागतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी जर त्याला वाटत असतील तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी ती तयारी ठेवावी. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. काय चाललंय, कुणाचं काय आहे, सगळ्या पण काका विशाल पाटील पराभवामुळे असं कोण वैफल्य आहे ते काळ सुचवेल. जाऊ दे, आता प्रश्नांची उत्तर मला जी द्यायची ती दिली आहे. त्याला काय इशारा द्यायचा तो दिलाय. वैफल्य कुणाला आलंय. पण असं झालंय काय, निवडून येऊन सुद्धा काकाचं क्रेज कमी झालंय, त्यांनीच वैफल्य कसं झालं का? त्याला महत्व नाही काय. वैफल्य कोण झाले बघताय तुम्ही. हा विषय माझ्या दृष्टीनं मांडायचा होता, तुम्ही मांडलाय.